त्वचा सुंदर असावी, माझी त्वचा एकदम गोरी असावी, माझी त्वचा एकदम चमकदार असावी, एकदम छान उठून दिसावी किंवा मी सगळ्यांमध्ये एकदम छान दिसावं असं कोणाला वाटत नाही. तुम्हाला पण वाटतं ना? त्यासाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक होम रेमेडी. ती सुद्धा अगदी घरगुती फेस पॅक बनवून आपण करणार आहोत. आणि हा फेस पॅक आपण बनवणार आहोत चक्क बटाट्यापासून. हो, आणि बटाट्यामधले जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये तर सांगणार आहेच. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा, शेवटपर्यंत पहा. खूप फायदेशीर व्हिडिओ आहे. म्हणजे आपण जे पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे फेशियल ट्राय करतो, त्याच्यामध्ये केमिकलसुद्धा असतात. तर वारंवार हे फेशियल केल्यामुळे आपली जी स्किन आहे ती थोड्या दिवसांसाठी म्हणजे 1-2-3 दिवसांसाठी तर छान दिसते, पण त्यानंतर काय होतं, जर आपण वारंवार हे करत असू ना तर आपली स्किन डल व्हायला लागते, काळवंडायला लागते. तर त्यासाठी जर आपण हे घरगुती रेमेडीज केले, घरगुती फेशियल पॅक्स यूज केले, पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या तर त्यासुद्धा याच प्रकारचे फेस पॅक किंवा ह्या प्रकारच्या वस्तूचा वापर करून त्यांची त्वचा एकदम छान चमकदार तुकतुकीत अशी ठेवत होत्या. तर का नको आपण त्याच रेमेडी यूज करून आपली त्वचा सुद्धा छान ठेवायला? यासाठी आपल्याला अख्खा दिवस द्यायचा नाहीये किंवा अर्धा दिवसही द्यायचा नाहीये, फक्त द्यायचे 10 ते 15 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं. त्यामुळे सगळ्यांनी हे घरगुती उपाय ट्राय करून नक्की आपली त्वचा चमकदार बनवावी. तर मी तुमच्यासोबत आता इथून पुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर जे मला माहीत आहेत रेमेडी किंवा मी सुद्धा आधी करायचे, तर तुमच्यासोबत मी त्या शेअर करणार आहे आणि याच्या आधीसुद्धा केलेल्या आहेत. तर इथून पुढे आपले याच प्रकारचे व्हिडिओ राहतील. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एखादा व्हिडिओ जर तुमच्या फायद्याचा असेल तर तो मिस व्हायला नको. त्यामुळे आत्ताच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत खरंच गाईस, तुम्ही आत्ता माझा चेहरा पाहू शकता की एकदम असा फ्रेश झालेला आहे. एकदम मला फ्रेश वाटत आहे. जी त्वचा आहे ती एकदम मॉइश्चराईज अशी वाटत आहे, हायड्रेटेड वाटत आहे खरंच. तर ह्याच फेस पॅकमुळे आणि वरचेवर मला जसा वेळ भेटेल तसं मी करत असते आणि इथून पुढे आता मी कंटिन्यू करणारच आहे, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. चला मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण इथे एक बटाटा घेणार आहोत मध्यम आकाराचा. याची पहिल्यांदा साल काढून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपल्याला माहीत आहे नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत बटाट्यांमध्ये. एन्झाईम आणि व्हिटॅमिन सी असते, जे रंगद्रव्य कमी करण्यास आणि त्वचेला उजळ करण्यास मदत करते. तर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, याचा रस काढून घ्यायचा आहे. बटाटे हे हायड्रेशनचा चांगला स्रोत आहेत आणि कोरड्या आणि डिहायड्रेट त्वचेला मॉइश्चराईज करण्यास मदत करतात. आता आपण या रसामध्ये की नाही 1 चमचा बेसन पीठ घेणार आहोत. त्यासोबतच अर्धा लिंबू आणि पाव चमचा हळदही घालणार आहोत. मॉइश्चराईज होण्यासाठी अर्धा चमचा कोकोनट ऑइल किंवा ग्लिसरीन देखील आपण टाकू शकतो. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि याची एक थिक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट अशी बनवायची आहे की आपल्या चेहऱ्यावरती बसेल. आता फ्रेंड्स, आपण हा फेस पॅक लावून घेणार आहोत संपूर्ण चेहऱ्यावरती. तर बटाटा ना हा एक एक्सफोलिएशनचं काम करतो, म्हणजे ज्या डेड स्किन असतात ना त्या पेशी काढून टाकायचं काम बटाटा करतो, कारण बटाटा हा एक नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करतो. तर बघा, ही अशी थिक पेस्ट झालेली आहे आणि ही आता आपण पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करूया. आणि हो फ्रेंड्स, जर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील ना, म्हणजे काळी वर्तुळ असतील ना, त्याच्यावर सुद्धा हा खूप फायदेशीर आहे बटाट्याचा रस. कारण काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यास देखील मदत करतो. चेहऱ्यावर समजा सूज येत असेल तर ते सुद्धा कमी करण्याचं काम या बटाट्यामध्ये म्हणजे छान प्रकारे होऊ शकतं. तर ही थिक पेस्ट एकदम छान झालेली आहे आणि व्यवस्थित अशी ॲप्लाय होत आहे. अजिबात असं पातळ झालेली नाही आहे किंवा अगदीच घट्ट झालेली नाही आहे. तर अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये व्यवस्थित सगळीकडे लावून होतं. आणि जर तुम्ही फॅनखाली वगैरे बसलात तर पटकन वाळूनही जातं. पण आपल्याला 10 मिनिट तरी कमीत कमी ठेवायचं आहे हे चेहऱ्यावरती. कारण आपण याच्यामध्ये जवळजवळ 3 स्टेप केलेले आहेत. तर त्या कोणतंही फेशियल करताना क्लिन्झिंग करायचं असतं. ते क्लिन्झिंगचं काम आपलं केलेलं आहे यातील लिंबाने. त्यासोबतच स्क्रबिंगचं काम केलेलं आहे बेसन पिठाने आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून आपण हळद वापरलेली आहे. त्याबरोबरच एक्सफोलिएंट किंवा एक्सप्लॉइटेशन होण्यासाठी आपण याच्यामध्ये बटाट्याचा रसाचा वापर केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्वचेला एकदम उजळ होण्यासाठी मदत करतात.
तर मी संपूर्ण हातावर, मानेवर, चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि एक 10 मिनिटानंतर असं स्क्रब करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम असं कोरडी करून नाही, तर थोडंसं हलकं ओलं असतानाच हा फेस पॅक आपल्याला स्क्रब करून घ्यायचा आहे संपूर्ण चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर थंड पाण्याने, नॉर्मल पाण्याने आपल्याला पूर्ण चेहरा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काय रिझल्ट असणार आहे तो तुम्हाला दिसेलच. तर बघा फ्रेंड्स, मी इथे माझा चेहरा संपूर्ण धुवून घेतलेला आहे आणि एकदम हलकं वाटत आहे मला. खरंच खूप छान फ्रेश, मॉइश्चराइज आणि असं खूप छान वाटत आहे. असं वाटत आहे की स्किन पोर्स आहेत ते ओपन झालेले आहेत आणि आपली त्वचा खूप छान असा श्वास घेते का काय असं फील होत आहे. तर हातसुद्धा एकदम छान झालेले आहेत आणि चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही पाहू शकता. मी कोणतीही पावडर, क्रीम काहीही लावलेलं नाही आहे. फक्त चेहरा धुतलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये.